अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर मार्गावर भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मृतांमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथील चव्हाण कुटुंबाने 10 दिवसापूर्वीच मुंबई पासिंगची MH03 AF 0054 मारुती सुझुकी स्विफ्ट कार खरेदी केली होती। नवीन वाहन आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबाने श्रीरामपूर तालुक्यातील खंडा येथे गणपती दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता। दुपारी कुटुंबीय कारने खंडाकडे निघाले असताना गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। इंजिन फुटून वाहन रस्त्याखाली फेकले गेले। कारचा मागील भाग वगळता इतर सर्व भागाचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात 24 वर्षीय प्रशांत चव्हाण, 40 वर्षीय संगीता चव्हाण, 16 वर्षीय सिद्धार्थ चव्हाण, 30 वर्षीय सारिका चव्हाण व 3 वर्षीय ऋत्वी चव्हाण आणि ऐश्वर्या चव्हाण 26 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला। तर रुद्र चव्हाण 6 वर्षे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत। धक्कादायक बाब म्हणजे कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 7 जण प्रवास करत होते। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। अधिक तपास सुरू आहे। दरम्यान राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे। अतिवेग, वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, थकवा आणि निष्काळजीपणा ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांचे मत आहे। विशेषतः ग्रामीण भागातील राज्य महामार्गांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच सीट बेल्टचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अन्यथा अशा दुर्दैवी घटना टाळणे कठीण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।